शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले, करोडो रुपये तुम्ही खर्च केले. सन्मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे. पण हे करत असताना ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात, त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं आज गेल्यानंतर आज 25 वर्ष झाले, तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाहीये? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसंवर्धन विभागाची 4 एकर जागा घेतलेली आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारतोय, अरे ठीक आहे, तुमच्या आणि मुंडे साहेबांचे वैचारिक मतभेद होते, राहतील, गेले, पण इतके स्मारक आठवतात. आणि त्या नेता ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला, ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला, मूळ केला, तुमच्यासारखे आज मुख्यमंत्री महोदय, तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले, त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्मारक तुम्हाला का नाही? वंजारी समाजाचा होता म्हणून, एक ओबीसी नेता होता म्हणून, का तुमच्या त्यांचे वैचारिक मतभेद जमत नव्हते म्हणून? करा.